एकच कपेला नावाची गाय ही का बरं दूध देत नाहीये? इथं या तलावामध्ये या परिसरामध्ये कोणतरी दूध काढून घेते. तर हे बघण्यासाठी भीमच्या गायच्या पाठीमागे गेला, तलावामध्ये उडी मारून भीमने पांडवला या तलावामध्ये काय दिव्य शक्ती आहे, तो माझा सोन्याचा गदा घ्या, त्याच्या साह्यानं काही पूर्वेला, काही पश्चिमेला, काही दक्षिणेला, काही उत्तरेला या दिशेला गदी मारून इथं पूर्ण पाणी काढून टाका. ज्यावेळेस पांडवांनी पूर्ण पाणी काढून दिल्याच्या नंतर तितका सूर्याचा तेज असतो तितका 10 गुण या ज्योतिर्लिंगाची तेज होता, प्रकाश होता. ज्यावेळी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होता, त्यावेळी रात्र आणि दिवसचा कालावधी एक होण्यासाठी त्या 7व्या नंबरचे जे ज्योतिर्लिंग तामिळनाडूमध्ये रामेश्वरम, तिथं त्रिवेणी संगम आहे. तिथून भीमाला पाठवून 21 मोठ रीती आणून वळवारून या ज्योतिर्लिंग स्थापना केली गेली. या ज्योतिर्लिंग स्थापना भीमाने केली गेली. तरी ती वाळू एका ठिकाणी बसवली गेली. भीमान आणलेली जी वाळू जी आहे, भीमान आणलेली ती एका ठिकाणी बसवली गेली, खाली घसरू लागली. विष्णूने त्याला दशावतार दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी शिव आणि विष्णू दोघांचा एकात्मिक रूप दिलेला आहे. आता तुम्ही गर्भगाभाऱ्यामध्ये गेला असाल, वरचा जो भाग आहे ते वाळूचं लिंग आहे. अच्छा. आणि खालचा जो शालिग्राम भाग आहे तो विष्णूचा भाग आहे. या ठिकाणी शिव आणि विष्णू हरिहर भेट असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाला पूर्ण परिक्रमा चालते. कुठल्याही महादेवाला किंवा ज्योतिर्लिंगाला पूर्ण परिक्रमा चालत नाहीये. या ठिकाणी पूर्ण परिक्रमा चालते हरिहर भेट असल्यामुळे. शंकराला किंवा महादेवाला तुळस व्हायला जात नाही. इथं वैकुंठ चतुर्दिशीला या ठिकाणी तुळस व्हायला जाते. म्हणून हे ज्योतिर्लिंग इतकं हे गर्भगाभाऱ्यामध्ये आहे. नंतर पूर्ण मंदिर जे पांडवाचे जे मोठे भाऊ होते उद्दुष्ट धर्मराज, त्यांच्या कारागीनं पूर्ण मंदिर बांधलं होतं, पूर्ण हेमाडपंथी. खालची जी पूर्ण शिल्पकला आहे पूर्ण वरपर्यंत होतं. कारण पांडवाचं राज झाल्याच्या नंतर इथं औरंगजेबचं आक्रमण झालं. औरंगजेबने पूर्ण मंदिर खंडित केलं या ठिकाणी. नंतर जो पांढरा जो कलर आहे तो इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर त्यांनी बांधलेला आहे. वरचा जो आहे तो 350 वर्षापूर्वीचा आहे आणि खालचा जे आहे 5,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. बोला नागनाथ महाराज की जय. तुम्ही दर्शनाला जाताना आतमध्ये फर्स्ट दर्शन जे आहे विष्णूचं आहे. काचामधली विष्णूची मूर्ती आहे. 1973ला हरिहर तलावामध्ये दुष्काळ कमी असताना खोदकामा वेळेस सापडलेली मूर्ती आहे. विष्णूचा दशावतार विष्णू आहे. पूर्ण पाषाण भाग आहे. संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे. त्यांच्या भक्तीने पूर्ण मंदिर फिरलेलं आहे या ठिकाणी. त्यामुळे त्यांचं इथं मंदिरात बांधलं आहे. इथून 40 किलोमीटर नामदेव महाराजांचं जन्मस्थळ नरसिंह नामदेव म्हणून. नामदेव महाराजांचं मूळ गाव जन्मस्थान त्या ठिकाणी ओळखलं जाते. तिथून